राम राम मंडळी, सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सध्याची गरज आहे पैसा. पैसाविना काहीही होत नाही. जरी हे सत्य असलं तरी पैसा कोणत्या मार्गाने कमवावा हे खूप महत्त्वाचे आहे. इमानदारीने कमवलेला पैसा आयुष्यभर टिकतो, पण आपण चुकीच्या मार्गाने कमवलेल्या पैशामुळे आपल्या आयुष्याचं वाटोळं होतं आणि आपलं आयुष्य एका टोकाला पोचतं. आणि आपल्याला हाच पैसा कधीकधी पोलीस चौकीच्या दारातसुद्धा नेऊन ठेवतो. अशीच एक घटना पूनमबरोबर घडलेली आहे. पूनमच्या मनात लोभ निर्माण झाला. त्या लोभापोटी तिने हे पाऊल उचललेलं आहे. ही घटना घडली कशी ते जाणून घेण्यापूर्वी मित्रांनो, चॅनलवर माझ्या नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडाफार जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. एका छोट्याशा गावातून पूनम ह्या शहरात आलेली होती. तिला सगळ्यांनी सांगितलेलं होतं, शहरात पैसा म्हणजे पावसासारखा वाहतो, म्हणजे पैसा कमवणं खूपच सोपं आहे. पण लोक म्हणतात म्हणून सगळ्या गोष्टी खऱ्या होतात, त्यात काहीही तथ्य नाही. पूनम शहरात आली. एका स्वस्त रूममध्ये राहू लागली. म्हणजे जे तिच्या खिशाला परवडणारं होतं तसं तिनं रूम घेतलेलं होतं. एका कपड्याच्या दुकानात ती सेल्स गर्ल म्हणून काम करत होती. पण त्या दुकानात पण तिला काही जमलं नाही. पगार तर खूप कमी होता आणि कामाचा तणाव जास्त होता. नंतर तिने ग्रोसरी स्टोअरमध्ये, जनरल स्टोअरमध्ये, मेडिकल स्टोअरमध्ये, इकडे तिकडे खूप ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलं. पण ह्या कामांमध्ये तर तिला यश आलंच नाही. अखेर आता शहरात जीवन जगणं खूप कठीण झालेलं होतं. पण त्यात दरम्यान पूनमची सुषमा नावाच्या मुलगीबरोबर मैत्री झाली. ती वयाने 35 वर्षाच्या आसपास होती. दिसण्यामध्ये ठीकठीक होती, पण तिचे कपडे घालण्याची जी पद्धत होती आणि ती जसे पैसे उडवत होती. महिन्याच्या अखेरच्या तारखेपर्यंतसुद्धा तिच्याकडे पैसे भरपूर राहायचे आणि ती नेहमी ब्रँडेड कपडे वापरत असे. पूनमने थोडे दिवस निघून गेल्यानंतर सुषमाला विचारलं की तू असं कोणतं काम करतेस ज्यामुळे तुझ्याकडे महिन्याच्या अखेरपर्यंत पण पैसे राहतात? आणि पूनम म्हटली, आमचं तर इथं असं हाल आहे, महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पैसे संपतात. उरलेले 20 दिवस जगणं पण कठीण होतं. मी इतकी मेहनत करते, भरपूर काम करते, तरी मला तितका पुरेसा पैसा मिळत नाही. त्यावर सुषमा म्हटली पूनमला की मी जे काम करते ना, तू अजिबात करू शकणार नाहीस. माझ्या कामात मेहनत भरपूर कमी आहे, पण रिस्क मोठा आहे आणि रिस्क घेतल्याशिवाय पैसा तर अजिबात भेटणार नाही. आणि दोघीजणी तेवढंच बोलून तिथून निघून गेल्या, आपापल्या कामावर निघून गेल्या. पण पूनमला पैशाची गरज खूप जाणवत होती. आता मिळेल ते मी काम करायला तयार आहे असं तिच्या मनात विचार आला. पुन्हा पूनमने सुषमाची भेट घेतली आणि तिला विचारलं, आता तरी सांग कोणतं काम करायचं आहे, मी काम करायला तयार आहे. त्यावर ती म्हटली, मोठ्या शहरात लोकांच्यात एकटेपणा, मोकळेपणा खूप असतो, तर त्या व्यक्तीला मनातला एकटेपणा दूर करायला आपल्याला आधार द्यायची गरज असते. तुला फक्त काम करावे लागणार आहे. त्यासाठी त्या व्यक्तीबरोबर तुला राहावं लागणार. तो व्यक्ती जे म्हणेल तुला ते काम करावं लागणार, पण ह्या कामाची तू म्हणेल तेवढी किंमत तुला भेटेल. त्यावर पूनम थोडा वेळ तरी शांत झाली. आता ह्यावर काय विचार करायचा ह्या गोष्टीचा पण ती विचार करत होती. पण पैशाची तर पूनमला भरपूर गरज होती, म्हणून पूनमने सुषमाला ह्या कामासाठी होकार दिला. पण ह्याच दरम्यान पूनमचं सुभाष नावाच्या व्यक्तीबरोबर चांगली मैत्री झालेली होती. सुभाष स्वभावाने खूप चांगला होता. ते दोघेजण एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेऊन राहत होते आणि ते जसे राहत होते त्या पद्धतीने आजूबाजूच्या लोकांना वाटत होतं की दोघेजण जणू नवरा बायकोचं जोडपंच आहे. सुरुवातीला पूनम घरीच असायची, कामाला कुठे जात नव्हती. जशा इतरत्र गृहिणी घरात असतात, घरचं काम करतात, जेवण करतात, नवऱ्याला डबा बनवून देतात, तशाच प्रकारची कामं पूनम करत होती. पण आता पूनमला पैशाची गरज भासू लागली. म्हणून सुषमाने जे काम पूनमला सांगितलेले होते सुभाषला भेटण्यापूर्वी, ते काम आता पूनम सुरुवात करणार होती. म्हणून आता सुरुवातीला पूनमच्या घरी एखादा परपुरुष यायचा. त्यानंतर काही दिवस निघून गेले तर कोणत्याही वेळेला कोणताही पुरुष घरी यायचा, कधी सकाळच्या वेळेला तर कधी दुपारच्या वेळेला.
तर कधी चक्क रात्रीसुद्धा घरी पुरुष यायचा. त्यावेळेला सुभाष हा घरी नसायचा. सुभाष नसताना त्याच्या गैरहजेरीमध्ये परपुरुष घरात येतात ही कल्पना आजूबाजूच्या लोकांना झालेली होती. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी म्हणजे तिथल्या पूर्ण अपार्टमेंटच्या म्हणजे मुख्य जे सदस्य होते त्यांनी मीटिंग केली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी चर्चा केली की आपल्या अपार्टमेंटमध्ये जे हे जोडपं राहायला आलेलं आहे, नवरा नसताना ती आपल्या घरात परपुरुष बोलवते. दरवेळेला नवनवीन पुरुष घरात येतात, पण हे आपल्या बिल्डिंगमध्ये होता कामा नये. हे खूप गैरवर्तणूक आहे. म्हणून त्यांच्या अपार्टमेंटच्या सदस्यांनी मीटिंगमध्ये ठरवलं की आपण ह्या जोडप्यावर पोलीस कंप्लेंट करायची. म्हणून ते पोलीस चौकीत गेले आणि तिथे असलेली अपार्टमेंटमधली पूनम आणि सुभाष याची पूर्णपणे सगळी स्टोरी सांगितली. त्यावर पोलिसांनी त्या दोघांविरुद्ध तक्रार नोंदवली, पण पोलिसांकडे असा कोणता पुरावा नव्हता की जेणेकरून आपण पूनमला अटक करावी. म्हणून पोलिसांनी म्हणजे एक डाव रचला, ज्यामध्ये पोलिसांचाच व्यक्ती एक ग्राहक म्हणून पूनमकडे जाणार आणि त्या व्यक्तीला हातात मोजके पैसे पण देण्यात आलेले होते. त्यांचं ठरल्याप्रमाणे पूनमकडे तो पोलिसांचा व्यक्ती गेला. सुरुवातीला दरवाजा ठोठावला. दरवाजा पूनमने उघडला. त्या व्यक्तीला आत घेतलं. जेव्हा त्यांचा कार्यक्रम सुरू होणारच होता, त्यानंतर पुन्हा दरवाजा वाजण्याचा आवाज आला आणि पूनमने उघडलं. तेव्हा बाहेर खरे पोलीसवाले उभे होते. त्यानंतर पोलिसांनी पूनमला अटक करण्यात आली. आता पोलिसांच्या हातात पुरावा होता म्हणून पोलिसांनी पूनमला अटक केली आणि पूनमला विचारलं की तू हे काम का करत आहेस? तुला काय गरज आहे हे काम करायची? तू सक्षम आहेस, तू शिकलेली आहे, तरुण आहेस, तू दुसरीकडे चांगलं इमानदारीचं काम करू शकतेस, पण तरीही तू हे काम कुणाच्या जबरदस्तीनं करत आहेस का? ते आम्हाला सगळं सत्य सांग. त्यावर पूनम सुरुवातीला पोलिसांना ओढवाओढवीची उत्तरं देत होती, पण जेव्हा पोलिसांनी खाक्यांचा जोर दाखवला, पूनम पोपटासारखं बोलू लागली की मला एका माझ्या मैत्रिणीनं मदत केलेली आहे. तिचं नाव सुषमा आहे. सुषमाच्या म्हणण्यानुसार आणि तीच माझ्याकडे ग्राहक पाठवत होती आणि ती माझ्याकडून थोडीशी कमिशन घ्यायची होती आणि तिच्यामुळे मला हा मार्ग भेटला. पण साहेब, मी चांगल्या घरातली आहे. माझं लग्न झालेलं आहे. मी गावात माझ्या लग्न केलेलं होतं. मी 2 पोरांची आई आहे. पण माझा नवरा माझा खूप छळ करत होता आणि दारू पिऊन मला मारत होता. मी हा खूपच म्हणजे भोगलेला आहे. त्यामुळे मी तिथून निघून आलेली होती. माझी 2 पोरं मी सासरीच सोडलेली होती. आईवडिलांची म्हणजे माहेरची परिस्थिती पण चांगली नव्हती, खूप गरिबीची होती. म्हणून पैसे कमवून स्वतःच्या पायावर उभ्या होण्यासाठी मी ह्या शहरात आले. सुरुवातीला मी खूप प्रयत्न केले, खूप ठिकाणी कामं केली. इमानदारीनं मी स्वतःला पोसण्याचा प्रयत्न केला, पण मला इथे टिकण्या इतके पैसे पुरेसे भेटत नव्हते. म्हणून मी माझ्या पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी अखेर हा मार्ग स्वीकारलेला आहे. मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पैसा कमवण्यासाठी स्त्रीने कोणतं पण कामधंदा केला तर चालेल. काहीतरी माणुसकीचं भान ठेवायला पाहिजे. आपला आत्मसन्मान विकून मिळालेल्या पैशामध्ये किती दिवस माणूस जगू शकतो, हा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. तर मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ना? तुमच्या नक्की प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.